नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो। 29 ऑक्टोबर हा जागतिक सोरायसिस दिवस आहे आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे सोरायसिसचे प्रकार आणि उपचार, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर दीपक कुलकर्णी। स्वागत आहे सर। डॉक्टर दीपक कुलकर्णी सरांनी विजय मेडिकल कॉलेज पुणे येथून 1988 मध्ये त्वचारोग शास्त्रामधील MD गोल्ड मेडल व डॉक्टर बीबी गोखले पुरस्कार मिळवून पूर्ण केली। 1989 पासून डॉक्टरांनी पनवेलमध्ये आलोक क्लिनिक नावाने क्लिनिक सुरू केलं आणि आज मी तिला इतर 8 त्वचारोग तज्ञ त्यांच्यासोबत कार्यरत आहेत। नाविन्यपूर्ण शोध कार्याबद्दल दिला जाणारा डॉक्टर लोणकर पुरस्कार तसेच कुष्ठरोग निवारण कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टर शरद नाईक पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे। डॉक्टर दीपक कुलकर्णी यांनी स्वतःचे क्लिनिक मॅनेजमेंट सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी हातभार लावला असून 300च्या वर त्वचारोग तज्ञ त्याचा उपयोग करतायत। तसेच अनेक परिषदांमध्ये त्यांना तज्ञ व्याख्याते म्हणून बोलवलं जातं आणि त्वचा रोगावरच्या पुस्तकांमध्ये त्यांचे लेख सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत। नवी मुंबई रायगड डर्मेटॉलॉजी असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष आहेत। चला तर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूयात। तर सर, सोरायसिस म्हणजे नेमकं काय? सोरायसिस हा एक त्वचेचा एक विकार आहे की ज्या विकारामध्ये अंगावर लाल चट्टे येतात। त्या लाल चट्ट्यांवर एक चंदेरी असं एक आवरण असतं। डोक्यापासून पायापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी हे चट्टे येऊ शकतात आणि त्याच्यात पेशंटला तर सोरा म्हणजे खाज, इच, पण इतर बऱ्याच रोगांपेक्षा याच्यात खाज कमी असते, पण तरीसुद्धा खाज येणं आणि त्याच्यामुळे विशेषतः आणि विद्रूपपणा हाही या रोगामुळे पेशंटला जाणवतो आणि पेशंटला खूपच त्याच्यामुळं लाजल्यासारखं होतं 4 ठिकाणी जात असताना आणि प्रेझेंटेशनवर त्याचा परिणाम होतो। हा सोरायसिसचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। ओके, मग हा सोरायसिस नेमका कशामुळे होतं? सोरायसिसला एक कारण नाही आहे। सोरायसिस हा मुळात स्ट्रेस हे एक सोरायसिसचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे। सोरायसिस स्ट्रेसमुळे वाढतो, परंतु काही प्रमाणामध्ये तो अनुवंशिक सुद्धा असतो। पण अनुवंशिक असतो याचा अर्थ असा नाही आहे की म्हणजे आई वडिलांना असला म्हणजे मुलाला होईलच किंवा नसला म्हणजे होणार नाही, इतका अगदी क्लिअर कट सांगता येत नाही। पण घरामध्ये जर कोणाला सोरायसिस असेल तर इतरांना होण्याची शक्यता थोडीशी वाढते। त्याच्यामुळे थोडासा त्या अँगलनी पण आपण विचार केला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे काही औषधांमुळे, बीटा ब्लॉकर्स म्हणून ब्लड प्रेशरची औषधं असतात, आयोडाइड्स आहेत, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आहे, अशा काही औषधांमुळे सोरायसिस वाढण्याची शक्यता असते। शिवाय सोरायसिस हा काही इन्फेक्शनमुळे, एक स्ट्रेप्टोकॉकस नावाचा एक जंतू आहे, त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये सोरायसिस होण्याची शक्यता असते। पण आपल्या दृष्टीने जेव्हा पेशंट असं विचारतात की कशामुळे होतो, त्यामध्ये महत्त्वाचं असतं की मी काय करू शकतो, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्ट्रेस कमी करणं हे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। ओके, आता हे सोरायसिस झालेलं आहे हे कसं ओळखायचं, म्हणजे इन शॉर्ट याची लक्षणं काय आहेत? सोरायसिसमध्ये विशेष करून हातापायाचे तळवे, डोक्याचं म्हणजे डोक्याची कातडी, पाठ, हात सगळ्याच ठिकाणी लाल चट्टे येतात, चांगलेच लाल भडक असतात आणि त्याच्यावर एक चंदेरी स्केलिंग म्हणजे आवरण असतं आणि त्याच्यात काही प्रमाणामध्ये खाज निर्माण होते आणि हे कमी जास्त होत राहतात, वर्षानुवर्ष टिकतात। सोरायसिस हा काही फार मोठा गंभीर त्रास नाही आहे, परंतु त्याचं संपूर्ण अंगभर त्याचं जे पसरणं आहे त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीला जे एम्बॅरसमेंट होते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा हातापायाच्या सांध्यांना पण त्रास होऊ शकतो। हे मुख्यतः त्याची वेगवेगळी लक्षणं आहेत। ओके, मग हा सोरायसिस जो आहे तो पूर्णतः बरा होऊ शकतो का? सोरायसिस हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला आटोक्यात ठेवता येतो, तो पूर्णपणे बरा होत नाही। तर पण पूर्णपणे बरा होत नाही असं जरी म्हणत असलो तरी बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये तो बऱ्यापैकी चांगल्यापैकी आटोक्यात येऊ शकतो आणि आपल्याकडे आता अशी विविध औषधं उपलब्ध आहेत सोरायसिससाठी की ज्यांनी सोरायसिसला खूप समर्थपणे आटोक्यात आणता येतं। मी असं म्हणतो की आता उदाहरणार्थ ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, अस्थमा आहे, याही रोगांवर आपण विजय मिळवला असं म्हणतो, पण त्याही लोकांना 100% तो रोग जात नसतो, त्यामुळे त्यांनाही शेवटी कंट्रोलच मिळवावा लागतो। तसा सोरायसिसमध्ये आपल्याला चांगला कंट्रोल खूप समर्थपणे मिळवता येतो। तर या सोरायसिसचं निदान कसं केलं जाऊ शकतं याबद्दल थोडं सविस्तरमध्ये सांगा। बहुतेक वेळा त्वचारोग तज्ञ त्यांच्या अनुभवामुळे केवळ पेशंटचे अंगावरचे चट्टे बघून, केवळ त्या चट्ट्यांच्याकडे पाहूनच
त्यांची लक्षणं पाहून त्यांना सांगू शकतात की ह्याला सोरायसिस आहे. बहुतेक वेळा वेगळ्या कुठल्याही टेस्टची पेशंटना गरज पडत नाही. पण काही काही वेळा तो सोरायसिस आहे किंवा नाही हे नक्की समजत नसेल तर कातडीचा एक छोटासा तुकडा तपासायला काढला जातो आणि त्याला आपण स्किन बायोप्सी असं म्हणतो. तसंच एक डर्मोस्कोप नावाचं एक उपकरण आहे. त्याच्या साह्यानेही त्याच्यामध्ये निदान करणं कधी कधी सोपं जातं. आणि या 2 महत्त्वाच्या गोष्टी मला असं वाटतंय पुरेशा असतात. ज्यांना सांध्याचा सोरायसिस असतो अशा रुग्णांमध्ये आपल्याला कधी कधी एक्सरे, MRI अशाही साधनांचा वापर करावा लागतो. ओके. या सोरायसिसचे पण काही प्रकार आहेत का, आणि जर ते आहेत तर ते कोणते आहेत, सविस्तरमध्ये सांगा. सोरायसिसचे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. सगळ्यात महत्त्वाचा जो प्रकार आहे जो नियमितपणे आम्ही पाहतो त्याला सोरायसिस व्हल्गॅरिस असं म्हणतात, की जो सर्वसाधारणपणे 20, 30, 40 वर्षाच्या वयोगटामध्ये आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये मोठे मोठे लाल चट्टे पूर्ण अंगभर असतात, डोक्यामध्ये असतात, हातापायावर पण येऊ शकतात. हा एक प्रकार झाला. दुसरं, लहान मुलांमध्ये अगदी छोटे छोटे फोड असलेला असा एक प्रकार सोरायसिसचा दिसतो, ज्याला गटेड सोरायसिस असं म्हणतात. लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळा हा प्रकार स्ट्रेप्टोकॉकस नावाच्या जंतूच्या प्रादुर्भावामुळे आढळून येतो. तसंच आणखीन एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये फक्त हाताला आणि पायाला, फक्त हात आणि पाय एवढ्याच, म्हणजे हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना सोरायसिस होतो आणि पामोप्लांटर सोरायसिस त्याला आम्ही म्हणतो. सोरायसिसमध्ये कधी कधी इन्फ्लमेशनचं प्रमाण खूप जास्त होतं आणि त्याच्यामुळे पू भरलेले फोड संपूर्ण अंगभर होतात. असा जरा तीव्र स्वरूपाचा जो सोरायसिस असतो त्याला पश्च्युलर सोरायसिस म्हणतात आणि त्याला कित्येक वेळा पेशंटला ॲडमिट करण्याची गरज पडते. कधी कधी सोरायसिस हा फक्त डोक्याच्या, म्हणजे ज्याला आपण स्काल्प म्हणतो, म्हणजे केसाच्या आतमध्ये असतो आणि तो बऱ्याच वेळा दुसरा एक कातडीचा रोग आहे सीबोरिक डर्मॅटायटिस, त्याच्यापासून त्याचं वेगळं करता येणं अवघड जातं. अशा सोरायसिसला आम्ही सिबो सोरायसिस असं म्हणतो. बऱ्याच वेळा जांघेमध्ये किंवा अशा फोल्ड्समध्ये सोरायसिस येतो, त्याला फ्लेक्शुरल सोरायसिस म्हणतात. आणि सोरायसिसमुळे जेव्हा सांध्यांचा त्रास होतो तेव्हा त्याला आपण सोरायटिक आर्थ्रोपॅथी असं म्हणतो किंवा ज्याला आपण सांध्याचा सोरायसिस आपण म्हणू शकतो. ओके. तर सोरायसिसचे प्रकार आपण पाहिले, पण त्यावर उपचार आपण कशा पद्धतीने करू शकतो? सोरायसिसची जेवढी तीव्रता आहे त्या तीव्रतेच्या प्रमाणे त्याचे उपाय वेगवेगळे असतात. फक्त जर थोड्याफार प्रमाणामध्ये फक्त डोक्यावर किंवा फक्त 1, 2, 3च चट्टे असतील तर अशा पेशंटना फक्त टॉपिकल स्टिरॉइड्स, म्हणजे कॉर्टिकोस्टिरॉइड नावाची जी औषधं असतात ती वापरून, किंवा सॅलिसिलिक ॲसिड असतं, टॅक्रोलिमस नावाचं एक औषध असतं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वरून लावण्याच्या मलमांनी तो चांगला आटोक्यात ठेवता येतो. परंतु ज्यांचा त्रास हा जरा जास्त प्रमाणामध्ये असतो अशा रुग्णांना बऱ्याच वेळा पोटात घ्यायची काही काही औषधं, ज्याच्यामध्ये मिथोट्रिक्सेट आहे, सायक्लोस्पोरिन आहे, त्याच्यानंतर हल्लीच एक नवीन निघालेलं एक टोफासिटिनिब नावाचं औषध आहे, अशा प्रकारची बरीच औषधं पोटामध्ये दिली जाऊ शकतात. याखेरीज एक अल्ट्राव्हायोलेट बी लाईट थेरपी नावाची एक ट्रीटमेंट सध्या प्रचलित आहे, की ज्याच्यामध्ये एका अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या ट्यूबच्या समोर आपण पेशंटना उभं करतो आणि त्याच्यातून त्या अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या प्रादुर्भावामुळे, त्यांच्या प्रभावामुळे पेशंटचे चट्टे हे कमी होतात. तसंच एक एक्झायमर थेरपी नावाचा एक अल्ट्राव्हायोलेटचा प्रकार आहे, की ज्यावेळी आपल्याला 2-3च चट्टे असतात किंवा हातापायाला त्रास असतो तेव्हा त्या चट्ट्यावर डायरेक्टली आपण हाय पॉवर अल्ट्राव्हायोलेट देऊ शकतो आणि त्याच्यातून आपल्याला ते चट्टे बरे करता येतात. तो अल्ट्राव्हायोलेट लाईट हे आहे. आणि त्याच्यापेक्षा पुढची जी स्टेज आहे, हल्ली नवीन प्रकारची बायोलॉजिकल्स नावाची औषधं, जी थोडी महाग आहेत पण खूप परिणामकारक आहेत, अशी ती उपलब्ध झालेली आहेत. ओके. आता आहाराचा सोरायसिसवर काही परिणाम होतो का? सोरायसिसचा आणि आहाराचा जेवढा लोकांना वाटतो तेवढा संबंध नाही आहे. परंतु सर्वसाधारणपणे 2-3 गोष्टी मी ह्याच्यात सांगेन, की ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स हा जो एक घटक आहे तो जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे सोरायसिस आटोक्यात राहू शकतो. बऱ्याच वेळा फिश ऑइलमध्ये हा पदार्थ असतो. पण तसंच आपल्या वेगवेगळ्या ज्या काही डाळी आहेत किंवा फ्लॅक्सीड किंवा या काही हल्ली ज्या प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये पण ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स असतात. तर ओमेगा-3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खाणं हे सोरायसिसला चांगलं ठरतं. आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे आहार मी म्हणणार नाही, पण सेवन केली जाणारी गोष्ट म्हणजे अल्कोहोल,
दारू हा सोरायसिसच्या दृष्टीने अतिशय त्रासदायक विषय आहे. त्यांनी सोरायसिस वाढतो देखील आणि बरीच जी सोरायसिसची औषधं आहेत ती जे दारूचं सेवन करणाऱ्या लोकांमध्ये ही सुरक्षितपणे देता येत नाहीत. त्याच्यामुळं सोरायसिस ज्यांना झालेलं आहे त्यांनी दारूचं सेवन करणं टाळणं हे जास्त सोयीचं आहे. तसंच सोरायसिसमध्ये बऱ्याच वेळा असं जाणवतं, असं पुस्तकात कुठे उल्लेख नसला तरी मोठ्या प्रमाणामध्ये भाज्या आणि फ्रूट्स याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असू शकतात, यांच्या सेवनामुळे सोरायसिसवर आटोक्यात ठेवणं, त्याला आटोक्यात आणणं थोडंफार जास्त सोयीचं जातं. अर्थात हा विरोधाभास आहे, एका बाजूला फिश ऑइल, दुसऱ्या बाजूला व्हेजिटेरियन, पण या दोन्ही गोष्टींनी होतं. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सोरायसिस हा संसर्गजन्य आहे का? हा एक फार महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न तुम्ही विचारलात, कारण याच्यावर बऱ्याच लोकांच्या बऱ्याच गैरसमजुती आहेत. सोरायसिस हा दिसायला एकदम लाल भडक आणि इतका नजरेत भरणारा रोग असतो की त्याच्यामुळे कुणालाही असं वाटणं शक्य असतं की हा संसर्गजन्य आहे. पण सोरायसिस मुळीच संसर्गजन्य नाही. एक सहज बघता येण्यासारखी गोष्ट आहे की कुठलाही रोग हा संसर्गजन्य असण्यासाठी तो मुळात जंतूंनी व्हावा लागतो. मी मगाशी जरी थोडा स्ट्रेप्टोकसचा उल्लेख केला, स्ट्रेप्टोकसचं ते काही इन्फेक्शन नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारचे जंतू नसतात आणि त्यामुळे हा रोग जंतूंनी न होणारा असल्यामुळे तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला, मग भले तो नवरा बायकोमध्ये असेल किंवा आई किंवा मुलामध्ये असेल, अशा प्रकारे एकाचा दुसऱ्याला कधीही पसरत नाही. त्या बाबतीत सोरायटिक पेशंट जे आहेत त्यांनी बिलकुल याबद्दल शंका बाळगायला नको. तुमच्यापासून हा रोग दुसऱ्या कोणालाही पसरत नाही. किंवा इतरही सर्व समाजातल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांनी म्हणजे सोरायसिसच्या पेशंटना जर कुठे आपल्याकडनं जर वाईट टाकलं जात असेल किंवा बाजूला ठेवलं जात असेल तर ही गोष्ट टाळली पाहिजे. ओके, आता त्वचेशिवाय इतर भागावर पण सोरायसिसचा काही परिणाम होऊ शकतं का, याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगा. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की त्वचा म्हणजे आपली मुख्य त्वचा जी अशी आहे तसं काही स्पेशल जे एरियाज आहेत की जसं हाताची पायाची त्वचा आणि डोकं याच्यात तर होतोच. शिवाय जेव्हा पश्च्युलर सोरायसिस असतो तेव्हा त्याचे कधीकधी फोड हे तोंडाच्या आतमध्ये येऊ शकतात. शिवाय सांध्याचा जो हा सोरायसिस असतो हे एक महत्त्वाचं एक सोरायसिसचा एक अंग आहे आणि कधीकधी सोरायसिसचा परिणाम हा पोटाच्या म्हणजे आपल्या पचनक्रियेवर सुद्धा होऊ शकतो. ओके, तणावामुळे सोरायसिसचा त्रास होऊ शकतो किंवा वाढू शकतो? तणाव हे एक सोरायसिसचं एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं. आणि हल्लीच्या काळी म्हणजे गेल्या माझ्या 35 वर्षाच्या करिअरमध्ये मी पाहतोय की दिवसेंदिवस सोरायसिसच्या पेशंटचं प्रमाण मला वाढत असताना दिसतं. आता ह्याचं कारण सध्याच्या आधुनिक जगामधला जो काही एक ताणतणाव आहे हे एक असू शकतं असं मला प्रकर्षाने वाटतं. स्ट्रेसमुळे सोरायसिस वाढतो आणि स्ट्रेस घेतल्यामुळे आणि बेसिकली सोरायसिस सतत चालत असणारा रोग असल्यामुळे आणि त्याच्यामुळं समाजात वावरताना या पेशंटना जी काही अडचण होते तर साहजिकच त्या रोगामुळेही स्ट्रेस वाढतो आणि स्ट्रेसमुळे रोग वाढतो. म्हणजे ज्याला एक दुष्टचक्र म्हणतो आपण तसं याच्यातून चालू होतं. त्यामुळे स्ट्रेस टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे आपण त्याच्यामध्ये मानसोपचार तज्ज्ञांचा किंवा सायकॉलॉजिस्टचा सल्ला घेऊ शकतो. त्वचारोग तज्ज्ञ पण आपल्या परीनं त्या लोकांचं समुपदेशन करत असतातच. शिवाय सामाजिक संस्थांचं पण याच्यामध्ये योगदान मोठं आहे आणि आपण सगळ्या कुटुंबियांनी त्यांच्याबरोबरच्या कलिग्सनी त्यांना सामावून घेणं व्यवस्थित आणि सोरायसिस संसर्गजन्य नाही, त्रासदायक नाही लक्षात घेऊन रुग्णांना सामावून घेणं आवश्यक आहे. याशिवाय मेडिटेशन किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या उपायातून हा ताणतणाव आपल्याला कमी स्पोर्ट्स आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे व्यायाम पेशंट करू शकतो, मुख्यतः स्ट्रेस रिलीफ म्हणून. आणि मुळात पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी असतात. त्या व्यक्तीला सोरायसिसची अडचण आहे. जर त्यांनी त्याच्यामुळं मुद्दाम स्ट्रेस न निर्माण करता त्याला खंबीरपणे सामोरं जायचं ठरवलं, इतरांची त्यात मदत घेतली आणि विशेष करून त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरांची आपापल्या एरियातल्या मदत घेतली तर हे काम खूप सोपं होऊ शकतं. अगदी. तर डॉक्टर दीपक कुलकर्णी यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सोरायसिसचे प्रकार आणि उपचार या विषयावर आपण चर्चा करत होतो. आपल्यासोबत आहे डॉक्टर दीपक कुलकर्णी. पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूयात.
तर सर अल्ट्राव्हायोलेट थेरपीचा सोरायसिससाठी वापर केला जातो, त्याबद्दल सविस्तरमध्ये काय सांगाल? फार पूर्वी सोरॅलेन नावाची औषधं देऊन त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट थेरपी एकतर एका बंदिस्त खोलीमध्ये अल्ट्राव्हायोलेटच्या किरणांच्या ट्यूब्स लावून ह्याची ट्रीटमेंट केली जात असे. त्याला आपण पुवा थेरपी, पी सोरॅलेनसाठी वापरला जातो शब्द, आणि UVA अल्ट्राव्हायोलेट ए अशी ती ट्रीटमेंट पूर्वी खूपच प्रचलित होती. परंतु गेले काही वर्ष अल्ट्राव्हायोलेट बी नावाच्या एका ट्रीटमेंटनी खूप आपलं नाव मिळवलेलं आहे. 311 नॅनोमीटरची ही नॅरोबँड अल्ट्राव्हायोलेट थेरपी, त्याची चेंबर्स त्वचारोग तज्ज्ञांच्या क्लिनिक्समध्ये उपलब्ध असतात. त्या चेंबरच्या समोर पेशंट उभा राहू शकतो आत जाऊन, किंवा काही काही ठिकाणी नुसती एक वन साइडेड पॅनल्स पण असतात, त्यासमोर पेशंट उभा राहतो काही विशिष्ट काळासाठी, आणि त्याच्यात कॅल्क्युलेटेड डोसेस त्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचे घेतले जातात आणि त्याच्यामुळे सोरायसिस कमी व्हायला मदत होते. या अल्ट्राव्हायोलेट किरणांचे खूप फायदे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ही ट्रीटमेंट पूर्णपणे सुरक्षित, अल्ट्राव्हायोलेट बी बद्दल बोलतोय मी, की पूर्णपणे सुरक्षित आहे. इतकी सुरक्षित आहे की ती लहान मुलांमध्ये आणि कधी कधी गरोदर स्त्रियांमध्ये सुद्धा ही ट्रीटमेंट देता येते. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये रोग कमी करण्यासाठी आणि रोगाचा लालसरपणा कमी करण्यासाठी खूप मदत होते. आणि ही ट्रीटमेंट समजा जर एखाद्या रुग्णाला, सगळ्या या ट्रीटमेंटमधली अडचण एकच आहे, आणि ट्रीटमेंट फार महाग नसते. म्हणजे त्याच्यामुळं बहुतेक पेशंटना त्वचारोग तज्ज्ञांच्या ठिकाणी ही फार म्हणजे किफायतशीर रेटमध्ये मिळू शकते. आता अडचण एवढीच होती की पेशंटला त्या ठिकाणी दरवेळी त्वचारोग तज्ज्ञांच्या क्लिनिकमध्ये जायला लागतं. त्यामुळं बऱ्याच वेळा हल्ली हँडहेल्ड युनिट्ससुद्धा मिळतात. पेशंट त्या युनिट्सवर थोडंसं गुंतवणूक करू शकले तर ते आपल्या घरच्या घरीच अल्ट्राव्हायोलेट ट्रीटमेंट घेऊ शकतात. शिवाय मगाशी मी उल्लेख केलेला 308 एक्झायमर लाईट अशा पद्धतीची एक ट्रीटमेंट हल्ली खूप प्रचलित झालेली आहे. ह्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट लाईटच असतो, पण खूप जास्त पॉवरचा असतो, आणि तो ज्या ज्या ठिकाणी चट्टे आहेत त्या ठिकाणी ते डायरेक्टली युनिट लावून दिला जातो, आणि त्याची ताकद ही अल्ट्राव्हायोलेट चेंबरपेक्षा अधिक जास्त असते. आणि त्याच्यामुळे त्याची सुरक्षितता, परिणामकारकता आणि उपलब्धता या तिन्ही गोष्टींमध्ये या युनिटचा पेशंटना खूप चांगला उपयोग होतो. ओके. डॉक्टर दीपक, हल्ली काही खूप एक्सपेन्सिव्ह औषधं पण आता उपलब्ध आहेत सोरायसिसवर, तर त्याबद्दल काय सांगाल? कितपत उपयुक्त आहेत ते? गेल्या काही 20 ते 30 वर्षांमध्ये म्हणू आपण, पण आपल्याकडे इम्युनॉलॉजी या विषयाचं विशेष रिसर्च जगभर चालू आहे, आणि त्याच्यातून या इम्युनॉलॉजीचे आणि त्याचा सोरायसिसवर जो काही परिणाम असतो त्याच्याबद्दल सखोल संशोधन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं कुठल्या कुठल्या ठिकाणी जर आपण ती प्रोसेस जी आहे, म्हणजे रोग होण्याची प्रोसेस जी आहे ती जर आपण थांबवू शकलो तर आपल्याला फायदा होईल. याच्यावर जे रिसर्च झाला आहे त्याच्यातून, ज्याला बायोलॉजिकल्स म्हणतात, दुसरी काही स्मॉल मॉलिक्युल्स म्हणून आहेत, अशी काही औषधं आता मार्केटमध्ये उपलब्ध व्हायला लागलेली आहेत. गेले 10-15 वर्ष औषधांचा एक करून नवीन औषध उपलब्ध होतं आहे. या औषधांचा एक सगळ्यात मोठा फायदा असतो की ती सगळ्या इम्युनॉलॉजीचे म्हणजे आता स्टिरॉइडसारखी औषधं जी असतात ती इम्युनॉलॉजीला टोटली, आपल्या इम्युनिटीला टोटली सगळ्या ठिकाणी सप्रेस करतात, म्हणजे ती मल्टी मोडल असतात. तसं न करता ही जी औषधं आहेत, आधुनिक औषधं, ती बरोबर जिथं काय आपण म्हणू अगदी खिंडीत पकडतात रोगाला, आणि त्याच्यामुळे रोग आटोक्यात आणायला मदत करतात. त्याच्यामध्ये सेक्युकिनुमॅब म्हणून आहे, एक्सेकिझुमॅब म्हणून आहे, अशी बरीच औषधं त्याच्यामध्ये आता उपलब्ध आहेत, आणि ती सगळ्या ठिकाणी हळूहळू उपलब्ध व्हायला लागली आहेत. अजून ती महाग आहेत, पण अजूनही लोक त्याला वापर करू शकतात. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर आजचा आपला विषय होता सोरायसिसचे प्रकार आणि उपचार. याविषयी डॉक्टर दीपक कुलकर्णी यांनी अत्यंत उत्कृष्टपणे या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा या संदर्भातल्या काही समस्या, काही लक्षणं दिसत असतील तर ते अवॉइड करू नका. आत्ताच तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा C24 तास.
विकासाचा ध्यास म्हणजे